सर्वांना जय बाळूमामा. कशा आहात सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, मामांच्या सेवेमध्ये रममाण असाल. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बाळूमामा भंडारा उत्सव 2026 या निमित्ताने बाळूमामांचा नवरत्न उपवास हा कसा करावा, कोणी करावा, का करावा, कोणते नियम पाळावे यावर एक व्हिडिओ आलेलाच आहे. तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत आणि मला ते विचारले जातात. त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. तर बघा, बाळूमामा भंडारा उत्सव 2026 या निमित्ताने बाळूमामांचा नवरत्न उपवास आपल्याला करायचा आहे. जर तुमचं कुठलंही अडकलेलं काम असेल, इच्छाप्राप्ती असेल, तुमचं कसलंही मोठ्यातलं मोठं, कितीही मोठं संकट तुमचं असू द्या, तुम्ही हा बाळूमामांचा नवरत्न उपवास करा. तुमचं काम ते यशस्वीपणे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी बाळूमामांच्या सेवेची ताकद आहे. तर बाळूमामांच्या उपवासाची सुरुवात ही 9 मार्चला सकाळी करायची आहे आणि 9 मार्चला सकाळी उपवास धरायचा आहे आणि 9 मार्चला संध्याकाळी हा उपवास सोडायचा आहे. म्हणजेच 9 मार्चच्या दिवशी संध्याकाळी आदमापूरमध्ये विनापूजन होणार आहे आणि विनापूजनानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. त्यानंतर 10 मार्चपासून आपल्याला खडतर असा उपवास करायचा आहे, कडक असा उपवास करायचा आहे. 10 मार्चपासून उपवासाची सुरुवात करायची आहे. तर 16 मार्चला आपल्याला सकाळी 10 ते 11 वाजता हा उपवास सोडायचा आहे. तर उपवास कसा सोडायचा आहे, उपवासाची सुरुवात कशी करायची आहे, फराळासाठी काय खायचं आहे, स्त्रियांनी हा उपवास करावा की नाही, तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, 9 तारखेला संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. त्याच्यानंतर 10 तारखेपासून सकाळी, दररोज सकाळी लवकर उठायचं. जी काही मामांची नित्यसेवा आहे ती नित्यसेवा आटोपायची. त्याचबरोबर उपवास काळामध्ये कुठली मामांची सेवा करावी. तर बघा, तुमचे असे काही प्रश्न आहेत की स्त्रियांनी हा उपवास केला तर चालतो का? तर स्त्रियांनी सुद्धा हा उपवास करू शकता, परंतु स्त्रियांनी उपवास करत असताना मासिक धर्म, मासिक विटाळ कधी आहे, काय नाही, या सर्व गोष्टीचा विचारपूर्वकच बाळूमामांचा नवरत्न उपवास हा तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर उपवासाच्या काळामध्ये जे काही आपला नवरत्न उपवास आहे, त्या उपवासाच्या काळामध्ये तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे शक्य तेवढं मामांचं नामस्मरण करायचं आहे. जर तुम्हाला वेळच मिळत नसेल तर तुम्ही काम करत असताना का असेना मामांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर फराळ कधी करायचा आहे, तर फराळ जसं तुमचं शरीर तुम्हाला साथ देतं त्याचप्रमाणे तुम्हाला फराळ हा करायचा आहे. फराळासाठी काय चालतं, फराळासाठी काय खावे, काय खाऊ नये, तर फराळासाठी चालणार आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही कुठल्याही प्रकारचं फळ खाऊ शकता. त्याचबरोबर चहासुद्धा पिऊ शकता. फळं, चहा आणि दूध हेच तुम्हाला फराळासाठी चालणार आहे. या व्यतिरिक्त शाबू, खिचडी वगैरे या प्रकारचं काही चालणार नाही. त्याचबरोबर जर तुम्हाला गोळ्या औषधं असतील तर तुम्ही ते उपवासाच्या काळामध्ये घेऊ शकता. जर तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल तर उपवास धरण्याची काहीच गरज नाही. मामांबद्दल फक्त तुमच्या मनामध्ये भाव ठेवा आणि फक्त मामांचं नामस्मरण करत राहा. मामांचं उपवास केल्याच्या वरचं फळ बाळूमामा तुम्हाला नक्कीच देतील. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उपवास चालू असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचे कटाक्षाने पालन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडून कुणाचं तरी मन दुखावणार नाही किंवा आपल्या तोंडातून काहीतरी अपशब्द जाणार नाहीत, याचीसुद्धा तुम्हाला तितकीच काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर जे देवघराबाबतीत जे नियम आहेत ते नियम म्हणजे दररोजचं आपली नित्यसेवा करायची आहे, पण पूजा करत असताना मामांचा फोटो तुम्हाला हलवायचा नाही, जागीच पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असल्यास 9 दिवस तुम्हाला चप्पल सोडता आला तर तो चप्पलसुद्धा सोडायचा आहे. मामांसाठी काहीतरी त्याग करायचा आहे, काहीतरी समर्पण करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवघराबाबतीत जर झालं तर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये अखंड असा दिवा चालू ठेवायचा आहे. अगदी 9 दिवस जोपर्यंत आपले उपवास चालू आहेत तोपर्यंत का असेना तुम्हाला अखंड असा दिवा चालू ठेवायचा आहे. सकाळ संध्याकाळ मामांची आरती करायची आहे. सकाळ संध्याकाळ गुळाचा, खडीसाखरेचा, दुधाचा किंवा एखाद्या फळाचा तुम्हाला 2 वेळेस नैवेद्य दाखवायचा आहे. हे लक्षात ठेवा. बाकी तुमच्याच्याने काहीच सेवा नाही झाली तरीही चालेल, परंतु तुम्हाला 2 वेळा नैवेद्य आणि सतत मामांचं नामस्मरण करणं आणि मन प्रसन्न ठेवणं एवढंच तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी तुम्ही उपवास करत आहात 9 तारखेला सकाळी, 9 मार्चच्या दिवशी सकाळी तुम्ही बाळूमामांना संकल्प करायचा आहे की बाळूमामा, मी तुमची एक साधी सेवेकरी आहे आणि मी तुमचा 9 दिवसाचा उपवास करत आहे, तर ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या, असं बाळूमामांना तुम्हाला सांगायचं आहे, संकल्प करायचा आहे. आणि जी काही तुमची इच्छा आहे, जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे उपवास करत आहात ते मामांना सांगायचं आहे. आणि फक्त पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर 9 दिवस तुम्ही कसल्याही प्रकारे मामांकडे तक्रार करू नका. देवापुढे शांत दिवा लावा आणि त्या दिव्याच्या शांत प्रकाशामध्ये तुम्ही स्वतःला पहा. तुमच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे, किती प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळं काही मामा पाहतात, जाणतात. ते ब्रह्मांड नायक आहेत, ब्रह्मांडाचे चालक आहेत, मालक आहेत, ते करता आहेत, करविता आहेत. आपण फक्त निमित्त मात्र आहोत.
म्हणून फक्त पहिल्या दिवशी संकल्प सोडा आणि मामांना सांगा की ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या, असं मामांना साकडं घाला. त्यानंतर हा उपवास कसा सोडायचा आहे, या उपवासाची सांगता कशी करायची आहे, हा सर्वात महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे. तर बघा, 16 मार्चच्या दिवशी सकाळी जर तुम्हाला आदमापूरमध्ये जाऊन मामांच्या आदमापूर क्षेत्रातील भंडारा खाऊन मामांच्या दरबारातील जो काही महाप्रसाद आहे, जो काही भंडारा आहे, तो खाऊन उपवास सोडायला जमत असेल, शक्य असेल तर ते सर्वात उत्तम आहे. परंतु तुमच्या काही अडचणीमुळे जर तुम्हाला शक्य नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये खीर, मामांना काही चपाती भाजी गोडधोड बनवू शकता. मामांना दररोजची आपली नित्यसेवा करून मामांना नैवेद्य दाखवून 5 मुलांना जेवायला देऊन तुम्ही त्यानंतर उपवास हा सोडू शकता. एवढीच मामांची सेवा आहे. त्यानंतर उपवासाच्या काळामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला थोडंसं दानधर्म करायचं आहे, अन्नाचं दान करायचं आहे, ज्याला कपड्याची गरज आहे त्याला कपडे दान करायचे आहेत, भुकेल्यांना ओळखायचं आहे, ताणलेल्यांना पाणी द्यायचं आहे. एवढीच तुम्हाला सेवा करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आणखीन एक प्रश्न होता की आम्हाला औषध गोळ्या चालू आहेत, तर आम्ही त्या औषध गोळ्या खाऊ शकतो का? तर हो, तुम्ही बिलकुल औषध गोळ्या खाऊ शकता. पण जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल, जमत नसेल, तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल, तर तुम्ही 9 तारखेला एक उपवास करा आणि 16 तारखेच्या दिवशी एक उपवास करा. म्हणजे जसं की आपण म्हणतो की बसता आणि उठता उपवास करतो, अगदी तशाच प्रकारे तुम्ही उपवास केला तरीही चालेल, काहीच अडचण नाही. आणि ज्या स्त्रिया आहेत की त्यांना वाटत आहे की मासिक धर्म येईल, अशा स्त्रियांनीसुद्धा 2 उपवास केले तरी चालतील. एक 9 मार्चचा आणि एक 16 मार्चचा, असे 2 उपवास केले तरीही त्यांना 9 दिवसाचं नवरत्न उपवासाचं पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणखीन तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा. मी नक्कीच तुम्हाला त्या कमेंटचा रिप्लाय देईन. हवं तर मी आणखीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेन. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत जय बाळूमामा.